स्टुडंट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपला जो नेक्स्ट पार्ट चालू आहे हार्मोनल कोऑर्डिनेशन. यामध्ये आपण अगोदर शिकलेले आहे पिट्युटरी आणि इट्स स्ट्रक्चर. ओके, एनाटॉमी ऑफ द पिट्युटरी. आता आपण बघणार आहोत की हार्मोन्स सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड अँड इट्स फंक्शन्स. तर पिट्युटरी ग्लँडचे आपण बघितले अनाटॉमी मध्ये अँटेरियर लोब आणि दॅट इज द पोस्टेरियर लोब. अँटेरियर लोबला आपण म्हणतो ॲडिनो हायपोफायसिस आणि पोस्टेरियर लोब जो आहे तो न्यूरो हायपोफायसिस. हे दोन आपण स्ट्रक्चर बघितले होते. आता आपण त्याचे सिक्रेशन ऑफ द हार्मोन्स बघणार आहोत की विच टाइप ऑफ द हार्मोन्स आर सिक्रेटेड अँड व्हॉट इज इट्स रोल. तर ॲडिनो हायपोफायसिस, दिस इज द ग्लँड्युलर सेक्शन. It secretes first hormone that is called STH. STH, it means somatotropic hormone or simply we can say growth hormone. त्याला ग्रोथ हार्मोन सिंपल लक्षात ठेवलं तरी चालेल. सोमा मीन्स बॉडी, बॉडीची पूर्ण ग्रोथ घडवून आणण्यासाठी हा हार्मोन आहे म्हणून त्याला सोमॅटोट्रॉपिक. आता हे जे हार्मोन्स आहे ते ट्रॉपिक इन नेचर म्हणजे टार्गेट ऑर्गनला स्टिम्युलेट करत असतात. आता आपण पाहिलं की हायपोफायसिस, याला दुसरं नाव आहे पिट्युटरी ग्लँडला हायपोफायसिस. ही अटॅच आहे हायपोथॅलॅमसला. तर दॅट इज द पिट्युटरी ग्लँड ही जे हार्मोन सिक्रेट करते याचं मेन सेंटर कोणतं आहे? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस जोपर्यंत पिट्युटरीला स्टिम्युलेट करणार नाही तोपर्यंत पिट्युटरी वर्क करणार नाही. पिट्युटरी देन कंट्रोल्स अदर एंडोक्राइन ग्लँड्स ऑफ द बॉडी. मग हायपोथॅलॅमसचा महत्वाचा रोल आहे. तर हायपोथॅलॅमस हा पोर्शन जो आहे जो ब्रेन मध्ये येतो. हायपोथॅलॅमस मध्ये काय आहे? रिलीजिंग फॅक्टर अँड इनहिबिटिंग फॅक्टर. बॉडीमध्ये हार्मोनचं सिक्रेशन कमी किंवा जास्त करण्याचं जे मेन सेंटर आहे ते म्हणजे हायपोथॅलॅमस. मग रिलीजिंग फॅक्टर ज्या वेळेला सिक्रेट होईल त्यावेळेला पिट्युटरी स्टिम्युलेट होईल आणि पिट्युटरी स्टिम्युलेट झाली की मग फर्दर ते हार्मोन जे आहे पिट्युटरी ग्लँड, की कोणत्या ग्लँडला पिट्युटरीला स्टिम्युलेट करायचं आहे, थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करायचं आहे की ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट करायचं आहे, हे ते पिट्युटरीवर ठरेल. तर मग पिट्युटरी त्यानुसार हार्मोन सिक्रेट करणार. सपोज थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करायचं आहे तर मग पिट्युटरी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करेल, जे की थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करून थायरॉइड ग्लँडचं सिक्रेशन घडवून आणेल. तर या पद्धतीने ही मेकॅनिझम चालते. मेन सेंटर हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट करेल, पिट्युटरीला स्टिम्युलेट करणार. पिट्युटरी समजा थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करायचं आहे तर TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन पिट्युटरी ग्लँड पाठवेल आणि मग थायरॉइड जी ग्लँड आहे ती स्टिम्युलेट होईल टू सिक्रेट द थायरॉइड हार्मोन. ओके, तर या पद्धतीने ही मेकॅनिझम होते. पिट्युटरी इट कंट्रोल्स ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स ऑफ द बॉडी, सो इट इज कॉल्ड एज अ मास्टर ग्लँड. मग याच पिट्युटरीला स्टिम्युलेशनचं काम हे हायपोथॅलॅमस कडून होत असते बाय सिक्रेटिंग रिलीजिंग फॅक्टर ऑर इनहिबिटिंग फॅक्टर. सपोज जर ते सिक्रेशन हे जर जास्त असेल तर त्याला इनहिबिट स्टॉप करण्यासाठी इनहिबिशनचं जे आहे ते स्टिम्युलेशन परत हायपोथॅलॅमस कडून येईल. याला आपण म्हणतो फीडबॅक मेकॅनिझम. तर हे हार्मोन्स जे आहे दीज आर द केमिकल सबस्टन्सेस सिक्रेटेड बाय द that is the glands, and these hormones it completely means it is very important for the overall growth and the metabolism. तर हार्मोन्स आपल्याला माहिती आहे. आता कोणकोणते हार्मोन्स ही अँटेरियर पिट्युटरी अँड पोस्टेरियर पिट्युटरी सिक्रेट करते तर त्याचा आपण बघणार आहोत डिटेलमध्ये आज. अँटेरियर, आता पहिला जो पोर्शन आहे आपण बघतोय ॲडिनो हायपोफायसिस. ॲडिनो हायपोफायसिस कोणकोणते हार्मोन्स सिक्रेट करते ते आपण बघणार आहोत. न्यूरो हायपोफायसिस सिक्रेट करत नाही, स्टोअर करून टार्गेट बॉडीकडे, टार्गेट ऑर्गनकडे पाठवलं जातं. त्यामुळे याला आपण म्हणतो ट्रॉपिक. ज्यावेळेला टार्गेट ऑर्गनला स्टिम्युलेट केल्या जाते या हार्मोन्सद्वारे म्हणून आपण त्याला म्हणतो ट्रॉपिक शब्द वापरलेला आहे, ट्रॉपिक हार्मोन. तर आता सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हणजेच ग्रोथ हार्मोन, याच्यामध्ये सिक्रेशन ऑफ दीज हार्मोन इज कंट्रोल बाय हायपोथॅलॅमस. आत्ताच जसं मी म्हटलं की
मग प्रत्येक जे रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर याच्या मागे त्या हार्मोनचं नाव राहणार. जसं आता हा ग्रोथ हार्मोन आहे, त्यामुळे कोणता रिलीजिंग फॅक्टर, तर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर. IF इनहिबिटिंग फॅक्टर, कोणता, ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग फॅक्टर. की ग्रोथ हार्मोन शरीरामध्ये रिलीज करायचं आहे तर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर हायपोथॅलॅमस पाठवणार, जो की पिट्युटरीला स्टिम्युलेट करेल आणि मग पिट्युटरी हा जो आहे ग्रोथ हार्मोन सिक्रिट करणार. तर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर फ्रॉम हायपोथॅलॅमस अँड इनहिबिटिंग फॅक्टर ऑल्सो. सो याला अजून म्हटलं गेलेलं आहे सोमॅटोस्टॅटिन, विच रेग्युलेट द सिक्रिशन ऑफ GH, ग्रोथ हार्मोन. मग आता पहिलं फंक्शन काय, हा जो ग्रोथ हार्मोन पिट्युटरी सिक्रिट करते, आपण पाहिलं की हायपोथॅलॅमस रिलीजिंग फॅक्टर पाठवते आणि मग पिट्युटरी ग्लॅंड स्टिम्युलेट झाल्यानंतर हा हार्मोन सिक्रिट होतो. तर मग या हार्मोनचे फंक्शन्स काय आहे, अर्थात ग्रोथ हार्मोन म्हणजेच ग्रोथ ऑफ द बॉडी. मग आता बॉडीच्या ग्रोथसाठी काय आवश्यक आहे, तर प्रोटीन्सची आवश्यकता आहे. प्रोटीन सिंथेसिस इन्क्रीजेस, हे एकमेकांशी लिंक पॉइंट्स आहेत पुढचे पण. इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ द बॉडी, म्हणजे या हार्मोनचं काम आहे की ओव्हरऑल ग्रोथ जी आहे बॉडीची ती घडवून आणणे. मग त्यासाठी प्रोटीन्स हे आवश्यक आहे, कारण प्रोटीन्स काय आहे, दिस इज द मेन कंपोनंट दॅट वी कॉल इट ॲज अ बॉडी बिल्डिंग कंपोनंट. बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन्स हे आवश्यक आहे. प्रोटीन्स कशापासून बनतात, अमायनो ऍसिड. त्यामुळे इन्क्रीजेस अमायनो ऍसिड अपटेक अँड प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर सोबतच अल्सो इट कॉजेस लायपोलिसिस. लिसिस मीन्स ब्रेकडाऊन, लायपोलिपिड कशाचं ब्रेकडाऊन, लिपिडचं. आता ऍडिपोज टिश्यू आपण अगोदर शिकलेलं आहे, दिस इज द फॅटी लेअर. तर याच्यामध्ये हे जे टिश्यूज आपल्या याच्यामध्ये असतात त्या दॅट इज द फॅटी लेअर. त्यामुळे त्या फॅटचं, लिपिडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी पण हा हार्मोन इम्पॉर्टंट आहे. दिस हार्मोन नेक्स्ट फंक्शन काय आहे, ऍब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फॉर ग्रोथ ऑफ द बोन्स. बोन्स झाले, टीथ झाले, यासाठी कॅल्शियमची गरज आहे बॉडीमध्ये. सो कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ द बोन्स. बोन्सची जर वाढ झाली तर हाईट वाढेल. सो लाईकवाईज द कम्प्लीट ग्रोथ इट विल बी देअर. त्यामुळे कॅल्शियम हे जे आहे याचं मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी पण हा हार्मोन महत्वाचा आहे. ग्लुकोज लेवल जी आहे ती ब्लड मधली म्हणजे जी इट इन्क्रीजेस द ग्लुकोज लेवल, त्यामुळे त्या इन्सुलिनचं प्रमाण थोडंसं कमी करून ग्लुकोज लेवल, ग्लुकॅगॉन हार्मोन जो असतो तो स्टिम्युलेट करून ग्लुकोजची लेवल वाढवणं गरजेचं आहे. ते काम पण हा हार्मोन करणार, ग्रोथ हार्मोन. Then it promotes the linear growth in the skeleton and increases in the size of muscles, connective tissue, bones, cartilage यांनी आपला स्केलेटन बनतो. त्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ घडवून आणणे मेन काय आहे. त्यामुळे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हणजेच ग्रोथ हार्मोन याचं फंक्शन काय आहे की ओव्हरऑल बॉडीची ग्रोथ घडवून आणणे. त्यासाठी इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ द बॉडी. यासाठीच काय आवश्यक आहे, ऍब्झॉर्प्शन ऑफ अमायनो ऍसिड अँड सोबत ऍब्झॉर्प्शन ऑफ दॅट इज द कॅल्शियम. कॅल्शियमनी बोन्स आणि टीथ याची ग्रोथ चांगली होते. त्याचबरोबर अमायनो ऍसिड ओव्हरऑल बिल्डिंगसाठी मदत करतात. इट इज बिल्डिंग द प्रोटीन्स अँड प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी. त्यामुळे बॉडी बिल्डिंग करण्यासाठी प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रोथ हार्मोन्स, दीज आर द फंक्शन्स. So it builds up the bones, muscles and overall growth of the body. Then हायपर सिक्रिशन अँड हायपोसिक्रिशन या काय टर्म्स आहे. आता हे जे हार्मोन्स आहेत ग्रोथ हार्मोन, कुठलेही जे हार्मोन्स आहेत ते एका विशिष्ट लिमिट पर्यंत बॉडीला आवश्यक असतात. त्याची जर सिक्रिशन कमी किंवा जास्त जरी झालं तर त्याचे काय ड्रॉबॅक्स होतात ते आपण पाहणार आहोत. तर हायपर सिक्रिशन, हायपर सिक्रिशन म्हणजे हायपर मीन्स ज्याच्यामध्ये सिक्रिशन इट इज मोअर. जर आवश्यकतेपेक्षा जास्त जर सिक्रिशन करत असेल पिट्युटरी ग्रोथ हार्मोनचं तर काय डिसऑर्डर क्रिएट होईल. पहिली आहे चाइल्डहुड कंडिशन आणि दोन स्टेजेस आहेत. एक म्हणजे चाइल्ड कंडिशन आणि दुसरी ग्रोइंग स्टेज मधली ऍडल्ट कंडिशन. तर हायपर सिक्रिशन झालंय, सपोज ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रिट होते चाइल्ड कंडिशन मध्ये, काय होणार तर जायजंटिझम. ज्यावेळेला ग्रोइंग स्टेज आहे, चाइल्ड इन अ ग्रोइंग स्टेज, त्यावेळेला जर हा हार्मोन जास्त सिक्रेट झालाय देन इट विल बी द कंडिशन कॉल्ड जायजंटिझम. तर हायपर सिक्रिशन ऑफ दिस लीड्स टू जायजंटिझम, ॲबनॉर्मल इन्क्रीज इन हाईट.
तर त्यामध्ये हाईट जी आहे ती ॲबनॉर्मली इन्क्रीज होते, त्याला आपण म्हणतो जॅजेंटिझम. तर ॲक्रोमेगॅली हे ॲडल्ट्समध्ये एक विशिष्ट हाईट अटेन केल्यानंतर जर याचं सिक्रिशन ग्रोथ हार्मोनचं तरी जास्त आहे, त्यावेळेला इन ॲडल्ट म्हणजे ही मिडल एज स्टेज आहे, त्यावेळेला ॲक्रोमेगॅली आपण त्याला म्हणतो, हायपर सिक्रिशन लीड्स टू ॲक्रोमेगॅली. आता ॲक्रोमेगॅलीमध्ये काय होतं की एक्सेसिव्ह पार्ट्स ग्रो होतात, फेसचा भाग आहे किंवा हे जे जॉज आहे त्याची एक्स्ट्रा ग्रोथ होते अँड द पर्सन इट लुक समथिंग ॲबनॉर्मल. तर हे जे आहे ॲडल्ट कंडिशनमध्ये, तर त्याला आपण म्हणतो ॲक्रोमेगॅली. हे झालं हायपर सिक्रिशन. जर जास्त सिक्रिशन असेल तर एक्सेस ग्रोथ होते. आता इथे ग्रोईंग स्टेजमध्ये हाईट जास्त प्रमाणात वाढून जाते अगदी. तर ॲडल्ट स्टेजमध्ये इतर जे पार्ट्स आहेत, फेस म्हणा किंवा इतर हँड्स बोन हाताचे वगैरे, तर ते एक विचित्र ॲबनॉर्मल ग्रोथ दाखवतात, त्याला आपण म्हणतो ॲक्रोमेगॅली. ओके, सो दिस इज द ग्रोथ हार्मोन हायपर सिक्रिशन. हायपोसिक्रिशन, जर सिक्रिशनच नाही झालं ग्रोथ हार्मोन, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी, पण ते सिक्रिशन जर करत नाहीये पिट्युटरी, तर कंडिशन लीड्स इन चाइल्डहुड ड्वार्फिझम. ड्वार्फ तयार होतील, प्रॉपर ग्रोथ होणार नाही, रिटार्डेशन ऑफ द ग्रोथ. सो दॅट इज कॉल्ड एज द ड्वार्फिझम किंवा त्याला पिट्युटरी इन्फॅन्टलिझम म्हणून पण टर्म आहे, पिट्युटरी इन्फॅन्टलिझम. So that is the dwarfism because of retardation, means retardation of the growth because of less secretion. त्यामुळे naturally they may be 1 meter or even less in the height and are called as the midgets. त्याला म्हटलं जातं. तर या डिफरंट टर्म्स आहे, ते लक्षात घ्या. मेन थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट की हायपरमुळे काय होतं, हायपोमुळे काय होतं. एखाद दोन टर्म्स इकडे तिकडे सोप्या टर्म्स त्याऐवजी लक्षात घेतल्या तरी चालू शकेल, पण ही जी आहे प्रोसेस की व्हॉट इज द ग्रोथ हार्मोन, त्याचा रोल काय आहे, त्यानंतर कंडिशन्स काय आहे, हायपर पण सिक्रिशन नको आणि हायपो पण सिक्रिशन नको, त्याचे हे ड्रॉबॅक्स आपण बघतो आहोत. त्यानंतर हायपोसिक्रिशन मध्ये पण आपण चाइल्डहुड कंडिशन मध्ये काय होते, आता इथे दोन्ही स्टेजेस आपण ग्रोईंग स्टेजेस मध्ये दोन्ही स्टेजेस इन्क्लूड केलेले आहे की हायपर मध्ये सुद्धा चाइल्ड मध्ये काय होते, त्याच्यानंतर ऍडल्ट मध्ये काय होते. तर हायपो मध्ये पण तुम्हाला तसंच लक्षात घ्यायचं आहे, चाइल्डहुड मध्ये नॅचरली जी ग्रोईंग स्टेज आहे, सिक्रिशनच नाही नसेल होत, तर इट विल लीड टू ड्वार्फिझम कंडिशन. आणि जर ऍडल्ट स्टेज मध्ये जर लेस सिक्रिशन झालं, तर व्हॉट इट विल लीड, दॅट इज कॉल्ड एज द सायमन्स डिसीज. आता सायमन डिसीज, या सायमन डिसीज म्हणजे काय आहे, दॅट इज द असं म्हणतात की ॲट्रोफी ऑफ विसरल ऑर्गन. विसरल ऑर्गन म्हणजे लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, इंटरनल जे काही ऑर्गन आहे त्याची ॲट्रोफी म्हणजे डिजनरेशन होते, कारण की हार्मोन कसं आहे, लेस सिक्रेशन. ही जी ग्रोथ आहे ओव्हरऑल ती बॉडीमध्ये चालूच राहते, पण जर पुढे ॲडल्ट कंडिशन मध्ये हे जर सिक्रेशन जर ग्रोथ हार्मोनचं कमी असेल, तर हे जे म्हणजे ऑर्गन्स आहे ते डिजनरेट होतील. त्यानंतर हे जे ड्वार्फिझम आपण पाहिलं चाइल्डहुड कंडिशन मध्ये, हायपोसिक्रिशनमुळे जे ड्वार्फिझम कंडिशन तयार होते, त्या ड्वार्फिझमचे पण दोन प्रकार आहेत इथे. तर याच्यामध्ये पण आपण बघितलं तर लोरेन ड्वार्फ अँड फ्रोलिक ड्वार्फ असे दोन प्रकार आहेत ड्वार्फिझम मध्ये. कारण रिटार्डेशन ऑफ ग्रोथ म्हणजे काय, तर रिटार्डेशन ऑफ ग्रोथ ही फक्त फिजिकल नसते, तर ग्रोथ ही मेंटल सुद्धा आहे. त्यामुळे ड्वार्फिझमचे परत दोन प्रकार आपण कन्सिडर करू शकतो की लोरेन ड्वार्फ म्हणजे यामध्ये काय होतात, ते मेंटली तर नॉर्मल असतात पण फिजिकली ॲबनॉर्मल असतात. वेअरॅज फ्रोलिक ड्वार्फ, फ्रोलिक टर्म आहे ड्वार्फ मध्ये, इथे अपोजिट कंडिशन आहे, ते मेंटली ॲबनॉर्मल असतात, फिजिकली नॉर्मल असतात पण मेंटली ॲबनॉर्मल. त्यातली एक कंडिशन लक्षात घ्यायची आहे, ड्वार्फिझमचे दोन प्रकार लक्षात घ्यायचे आहे, लोरेन ड्वार्फ अँड फ्रोलिक ड्वार्फ. तर लोरेन ड्वार्फ म्हणजे काय, तर मेंटली नॉर्मल कंडिशन म्हणजेच फिजिकली ॲबनॉर्मल कंडिशन. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो हार्मोन येतो दॅट इज कॉल्ड एज द TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता थायरॉइड ग्लँड जी आहे नेक रिजन मध्ये जी असते आपली ती, दॅट इज कॉल्ड एज द थायरॉइड ग्लँड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्लँड. आता ही जी ग्लँड आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आपण म्हणतो, जो पिट्युटरी पाठवत असते. त्यासाठी रिलीजिंग फॅक्टर हायपोथॅलॅमस पाठवेल की रिलीजिंग फॅक्टर फॉर थायरॉइड हा हायपोथॅलॅमस पाठवेल आणि पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट होईल. पिट्युटरी काय करेल की थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करणारा हा जो हार्मोन आहे TSH, तो कुठे पाठवणार, थायरॉइड ग्लँडकडे.
त्यालाच दुसरं नाव थायरोट्रॉपिन पण म्हणू शकतो. ट्रॉपिन म्हणजे त्या टार्गेट ग्लँडला स्टिम्युलेट करणारा ट्रॉपिन हार्मोन. द हार्मोन इज रेग्युलेटेड बाय TRF. जसं मी म्हटलं की हा हायपोथॅलमस मध्ये असणार आहे. अँड बाय निगेटिव्ह फीडबॅक तर हे पिट्युटरीला स्टिम्युलेट करेल हा हार्मोन, आणि पिट्युटरी ग्लँड थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करेल. तर याचं फंक्शन आहे पुढे थायरॉइड ग्लँड सिक्रीट करेल हार्मोन. त्यामुळे TSHचं काम आहे की टू मेंटेन थायरॉक्सिन लेवल. फंक्शन इट ऑल्सो रेग्युलेट्स द रेट ऑफ आयोडीन अपटेक बाय थायरॉइड ग्लँड. त्यामुळे TSHचं मेन काम आहे हे आपण पाहिलं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड केव्हा वर्क होते? थायरॉइड ग्लँडसाठी इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आयोडीन. आयोडीन हा अतिशय इम्पॉर्टंट कंपोनंट थायरॉइड ग्लँडसाठी मानला जातो. आयोडीनची जर कमतरता असेल तर हा हार्मोनल इम्बॅलन्स होणार. त्यामुळे दिस इज द मेन इम्पॉर्टंट हार्मोन सिक्रिटेड बाय पिट्युटरी. डिसऑर्डर मध्ये काय? हायपोसिक्रिशन. TSHची लेवल जर परत कमी झाली किंवा जास्त झाली तर काय काय होऊ शकते? तर हायपोसिक्रिशन ऑफ TSH इट लीड्स टू थायरॉइड ॲट्रॉफी. ॲट्रॉफी म्हणजे मी सांगितलं डिजेनरेशन. जर थायरॉइड हार्मोनच हा जो हार्मोन पिट्युटरी जो पाठवते TSH थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करणारा, याचं जर सिक्रिशन कमी झालं पिट्युटरीकडून तर काय होईल की थायरॉइड ग्लँड जी आहे त्याचं डिजेनरेशन व्हायला लागेल, त्याची ग्रोथ जी आहे ती स्टॉप होईल. देन व्हाईल हायपर सिक्रिशन कॉजेस इन्क्रीज BMR बेसल मेटाबॉलिक रेट, ज्याला आपण म्हणतो. तर हे सगळं मेटाबॉलिझम घडवून आणणारी ही महत्वाची ग्लँड आहे. तर हायपर सिक्रिशन जर झालं TSHचं तर इट कॉजेस इन्क्रीज BMR, लॉस ऑफ वेट, इन्क्रीज हार्ट रेट पण अचानक वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल. सो इन्क्रीज हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे ॲबनॉर्मल चेंजेस बॉडीमध्ये होतील जेव्हा की हायपर सिक्रिशन आहे. आणि हायपोसिक्रिशन जर लेस सिक्रिशन झालं तर ती थायरॉइड ग्लँड तर काय होईल? डिजेनरेशन होईल. सो दॅट्स वाय TSH हार्मोन फ्रॉम पिट्युटरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता थायरॉइड ग्लँड प्रत्यक्ष काय हार्मोन सिक्रेट करते, त्याचे काय हायपो आणि हायपरचे काय परिणाम आहे हे आपण थायरॉइड ग्लँड मध्ये पाहणार आहोत. थायरॉइड ग्लँडची स्पेशल हिस्टॉलॉजी आपण बघणार आहोत. हे हार्मोन्स आपण पाहतोय सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. त्यानंतर नेक्स्ट थर्ड हार्मोन जो आहे तो म्हणजे ACTH इथे लिहिलेलं आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, किंवा त्याला सिंपल एवढं न म्हणता कॉर्टिकोट्रॉपिन म्हटलं गेलेलं आहे. ॲड्रिनल ग्लँड तुम्हाला माहिती आहे कुठे प्रेझेंट असते? ॲड्रिनल ग्लँड तर नॅचरली किडनीवर तुम्हाला माहिती आहे की दोन कॅप लाईक स्ट्रक्चर जे किडनीवर आहे त्याला आपण म्हणतो ॲड्रिनल ग्लँड. मग ॲड्रिनल ग्लँड जी किडनीचं पूर्ण रेग्युलेशन फंक्शनिंग घडवून आणते, सोबतच हे ॲड्रिनल ग्लँड म्हणजे किडनी जे हार्मोन सिक्रेट करते ते इतरही मेटाबॉलिझमला अफेक्ट करत असते. त्यामुळे हे हार्मोन अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर हे जे हार्मोन्स आहे त्याचा व्ह्यू आपण स्ट्रक्चर सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये पण बघितलं होतं की रेनिन जे आहे किडनी सिक्रेट करते ॲड्रिनल ग्लँड, त्या रेनिनचा काय रोल आहे ब्लड प्रेशर मध्ये, हे एकमेकांशी इंटरलिंक आहे. तर आपण तिसरा हार्मोन पाहतोय ACTH ॲड्रिनल ग्लँड जी आहे किडनीवरची, स्पेशली लक्षात घ्या परत, किडनीवर जी ॲड्रिनल ग्लँड आहे ती ॲड्रिनल ग्लँड हार्मोन सिक्रेट करते. कुठल्याही ऑर्गनचा दोन पोर्शन असतात, कॉर्टेक्स आणि मेडुला. इथे वर्ड काय आहे? ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक. ॲड्रिनल ग्लँड जी आहे त्याचा कॉर्टेक्स आणि मेडुला, आउटर पोर्शन ज्याला आपण म्हणतो कॉर्टेक्स. कॉर्टेक्स पोर्शन जे आहे ते काही हार्मोन सिक्रेट करतात, ते आता आपण पाहतोच आहे. त्याचबरोबर ॲड्रिनल ग्लँडच्या मेडुला सिक्रेट करतो हार्मोन. ते हार्मोन्स आपण पाहिलेले आहेत पहिले, इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन. तर मेडुला वेगळे हार्मोन सिक्रेट करेल, कॉर्टेक्स वेगळे हार्मोन सिक्रेट करेल. त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्लँड अगेन. तर ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक याच्यामध्ये काय होतंय? ACTH कोणाला स्टिम्युलेट करते? फक्त कॉर्टेक्सला. और कॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन. सिक्रेशन ऑफ दिस हार्मोन इज रेग्युलेटेड अगेन बाय द CRF. आपण त्याला म्हणणार कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर, म्हणजे हायपोथॅलमस. रिलीजिंग फॅक्टर आलं, इनहिबिटिंग फॅक्टर आलं, तर याचा अर्थ हायपोथॅलमस. कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर हायपोथॅलमस कडून पाठवला जाईल, पिट्युटरी स्टिम्युलेट होईल, पिट्युटरी ACTH पाठवणार. The plasma level of cortisol also regulates the ACTH secretion in negative feedback manner. Negative feedback काय ऐकलंय आपण?
पहिले तर पॉझिटिव्हली काय होतं की रिलीजिंग फॅक्टर रिलीज होत असतात, पण रिलीजिंग फॅक्टरनी त्या ग्लँडला सिक्रिट केलं सपोज, आणि त्या ग्लँडनी जर एक्सेस सिक्रिशन सुरू करून दिलं, त्या ग्लँडचं जर सिक्रिशन जास्त वाढलं तर त्याला इनहिबिट पण करावे लागणार. मग निगेटिव्ह फीडबॅक आपण काय म्हणतो की इनहिबिशन झालंय, तर पुन्हा स्टिम्युलेट समजा ऍड्रिनल ग्लँड कडून पिट्युटरीकडे, पिट्युटरीकडून वापस हायपोथॅलॅमसकडे, आणि हायपोथॅलॅमस काय करेल, इनहिबिटिंग फॅक्टर स्टिम्युलेट करेल की टू स्टॉप द सिक्रिशन. आता सिक्रिशन जास्त झालंय ब्लड मध्ये, ते सिक्रिशन स्टॉप करायचं आहे, त्यावेळेला इनहिबिटिंग फॅक्टर स्टिम्युलेट होईल हायपोथॅलॅमसचा. तर हे एसीटीएच ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन किंवा कॉर्टिकोट्रॉपिन आहे. हे काय करतात तर स्टिम्युलेट द ग्रोथ अँड सिक्रिशन ऑफ ऍड्रिनल कॉर्टेक्स. हा जो आहे ऍड्रिनल कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ऍड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करणारा हा हार्मोन आहे. त्यामुळे स्टिम्युलेट द ग्रोथ अँड सिक्रिशन ऑफ ऍड्रिनल कॉर्टेक्स. जेव्हा पिट्युटरी हा एसीटीएच पाठवेल त्यावेळेला ही जी ऍड्रिनल ग्लँड आहे ती प्रॉपरली ग्रो होईल अँड ऑल्सो इट स्टार्ट्स इट सिक्रिशन. Then secretion of the adrenal cortex and hormones, glucocorticoids and mineral corticoids and some androgen. हे काही हार्मोन्स आहे, हे पुढे डिटेल मध्ये आपल्याला हे सगळे हार्मोन्स घ्यायचे आहेत. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड मिनरल कॉर्टिकॉइड. कॉर्टेक्सचे हे दोन हार्मोन आहे. मेडुलाचे मी तुम्हाला सांगितलं की इपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये आपण बघितले होते त्याचे रोल. ग्लुको, आता हे जे कॉर्टेक्स आहे ऍड्रिनल ग्लँडचा जो कॉर्टेक्स आहे ते कोणते हार्मोन सिक्रेट करतात आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरल कॉर्टिकॉइड. ग्लुकोकॉर्टिकॉइड म्हणजे काय, बॉडीमध्ये जी कार्बोहायड्रेटची मेटाबॉलिझम होत असते त्याच्यासाठी हा हार्मोन महत्वाचा आहे. त्याचबरोबर मिनरल कॉर्टिकॉइड, मिनरलचं पर्सेंटेज जी आहे ते बॉडीमध्ये मेंटेन करणे. सॉल्ट्स हे जे आहे आपण पाहतो, सोडियम, क्लोराईड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, हे सगळे जे काही मिनरल्स आहेत ते मिनरल बॉडीमध्ये आवश्यक तेवढे स्टोअर होणं, एक्सेस रिमूव्ह होणं, हे याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. तर ही जी मेटाबॉलिझम आहे मिनरलची ती घडवून आणण्यासाठी हा हार्मोन अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण बॉडीमध्ये एक्सेस सॉल्ट पण नको, सॉल्ट कमी पण नको किंवा जास्त पण नको, मग ते सगळ्याचं मेटाबॉलिझम घडवून आणलं जातं मिनरल कॉर्टिकॉइडद्वारे. म्हणजे जर किडनीवर जी ऍड्रिनल ग्लँड आहे त्या ऍड्रिनल ग्लँडचं काम काय आहे, त्याचा जेव्हा कॉर्टेक्स स्टिम्युलेट होईल तेव्हा ते हे दोन हार्मोन सिक्रेट करते, ग्लुको आणि मिनरल. ग्लुकोकॉर्टिकॉइडचं काम आहे की कार्बोहायड्रेट, ग्लुकोज कमी झालं जास्त झालं या सगळ्या, जरी ते इन्सुलिन आणि म्हणजे पॅन्क्रियाज करत आहे पण तरी सुद्धा ग्लुकोकॉर्टिकॉइड हे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमसाठी मदत करणार. आणि मिनरल कॉर्टिकॉइड जे आहे ते मिनरलचं जे मेटाबॉलिझम आहे ती मेंटेन करण्यासाठी हा हार्मोन जो आहे तो ऍड्रिनल ग्लँड, किडनीच्या वरच्या ऍड्रिनल ग्लँड करत असतात. तिसरा हार्मोन जो आहे तो अँड्रोजन. हा जो आहे अँड्रोजन ही एक कॅटेगरी आहे, याच्यामध्ये हार्मोन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रिप्रोडक्शनशी रिलेटेड आणि ते रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ घडवून आणत असतात. तर हा आपण तिसरा हार्मोन पाहिला ACTH, हा पिट्युटरी सिक्रेट करते ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ट्रॉपिक म्हटलं तर त्या कोणत्या ग्लँडला, ऍड्रिनल ग्लँडला. ऍड्रिनो कॉर्टिको, ऍड्रिनल ग्लँडचा पर्टिक्युलर कोणता रिजन, कॉर्टेक्स रिजन, त्याला स्टिम्युलेट करणारा हा हार्मोन आहे. कोण पाठवते, पिट्युटरी. पिट्युटरीला स्टिम्युलेट करणार हायपोथॅलॅमस. तर ही लिंक लक्षात घ्यायची आहे. हा झाला तिसरा हार्मोन. नेक्स्ट आता याच्या पण जे आहेत एसीटीएचच्या डिसऑर्डर आहे. तर हायपोसिक्रिशन ऑफ ACTH leads to Addison's disease. याच्यामध्ये ऍड्रिनल फेल्युअर म्हणतो की ऍडिसन्स डिसीज जो आहे, हायपोसिक्रिशन, हा जो ACTH पिट्युटरी पाठवते तो ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, हा जर सिक्रिशन पिट्युटरी कडूनच कमी झालं तर काय होईल, अर्थात ऍड्रिनल ग्लँड प्रॉपरली डेव्हलप होणार नाही, जसं की एसएचच्या बाबतीत पाहिलं आपण. तर त्या प्रोसेसमध्ये जर ती हळूहळू डिजनरेट व्हायला लागली तर दॅट कंडिशन इज कॉल्ड एज द ऍडिसन्स डिसीज, ऍड्रिनल फेल्युअर. अफेक्टिंग नॅचरली कॉर्टेक्स काय सिक्रेट करते, आता मी सांगितलं की कार्बोहायड्रेटची मेटाबॉलिझम, ग्लुकोकॉर्टिकॉइड, त्यामुळे अफेक्ट द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम leading to weakness, fatigue, while the hypersecretion lead to excessive growth of the adrenal cortex. तर हायपर सिक्रिशन जर झालं तर तो जो ऍड्रिनल कॉर्टेक्स आहे तो एक्सेसिव्ह ग्रोथ होऊन जाईल आणि त्याला आपण म्हणतो कशिंग्स डिसीज.
तर दीज आर द डिझॉर्डर्स. हायपो किंवा हायपर हे व्हायला नको, त्यासाठीच रिलीजिंग फॅक्टर अँड इनिबिटिंग फॅक्टर्स आर प्रेझेंट इन द ब्रेन रिजन हायपोथॅलॅमस. तर याच्यामध्ये हायपोसिक्रेशन झालं तर सिक्रेशन कमी असल्यामुळे प्रॉपर ग्रोथ होणार नाही, आणि ग्रोथ नसल्यामुळे ॲड्रिनल फेल्युअर होईल, आणि नॅचरली कॉर्टेक्सचे हार्मोन्स पण सिक्रेट होणार नाही, कारण कॉर्टेक्सच स्टिम्युलेट झाला नाहीये प्रॉपर. तर नो, त्यामुळे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम डिस्ट्रॉय होईल बॉडीची, अँड इट लीड्स टू विकनेस, फॅटिक, आपण हे आता बघितलं. आणि हायपर सिक्रेशन मध्ये एक्सेसिव्ह ग्रोथ झाली तरी पण इट विल क्रिएट द प्रॉब्लेम. सो दॅट इज कॉल्ड एज द कशिन्स डिसीज. तर हायपोमध्ये काय होते, हायपरमध्ये काय होते हे लक्षात ठेवायचं आहे. अँड यू कॅन अगेन कलेक्ट द नॉलेज अबाउट दिस इन डिटेल्स. हे आपल्याला सिलेबसमध्ये नाहीये. व्हॉट इज दॅट इज ॲडिसन्स डिसीज, कशिन्स डिसीज, याचे सिम्पटम्स आणि हे ते जाणून घ्यायचे नाही आपल्याला. तुम्ही स्पेशली ते बघू शकता, पण ऍक्च्युअली हाच पार्ट महत्वाचा आहे, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. की ACTH हे सगळे भरपूर हार्मोन्स आहेत पिट्युटरीचे, त्याची व्यवस्थित लिंक लक्षात घ्या. की हायपोमुळे काय होते, हायपरमुळे काय होते. ACTH ट्रॉपिक हार्मोन म्हटलं तर पिट्युटरी सिक्रेट करणार, रिलीजिंग फॅक्टर इनिबिटिंग फॅक्टर म्हटलं तर हायपोथॅलॅमस सिक्रेट करणार, कॉर्टिकोट्रॉपिक म्हटल्यावर तो त्या ग्लँडला स्टिम्युलेट करेल आणि ग्लँड त्याचे वेगळे हार्मोन सिक्रेट करेल. तर ही अशी कंप्लीट लिंक लक्षात घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 हार्मोन आपण पाहिले, ग्रोथ हार्मोन, ACTH, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, TSH हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. नेक्स्ट हार्मोन आहे प्रोलॅक्टिन. याची थोडी इंट्रोडक्शन घेऊ आणि पुढे हे 1 बाय 1 अजून हार्मोन्स, काही हार्मोन्स तुम्हाला अजून पुढे डिटेलमध्ये आहेत. प्रोलॅक्टिन और LTH हे सगळं पुन्हा डिटेलमध्ये राहणार आहे रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये, याचं सगळं हे काढा. त्यामुळे इथे आपण फारच डिटेल घेणार नाहीये. हे जे काही हार्मोन्स रिप्रोडक्शनशी जे रिलेटेड आहे ते रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये परत आलेले आहे. तर हे आपण पाहतोय पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन. पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर लोब नेक्स्ट हार्मोन सिक्रेट करतोय प्रोलॅक्टिन, त्याला सिम्पली PM दिलेलं आहे. त्या प्रोलॅक्टिनचं दुसरं नाव आहे ल्युटिओट्रॉपिक हार्मोन. ल्युटिओट्रॉपिक हार्मोन, प्रोलॅक्टिन. सिक्रेशन ऑफ धीस हार्मोन इज रिलेटेड अगेन बाय PIF, आपण म्हणतो दॅट इज inhibited factor and releasing factor, PRA, PIF, prolactin inhibiting factor of hypothalamus. हा जो प्रोलॅक्टिन आहे तो काय करतो, डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड, दॅट इज द मिल्क सिक्रेशन. हे मॅमरी ग्लँडचं महत्वाचं फंक्शन आहे आफ्टर डिलिव्हरी. सो मॅमरी ग्लँड, दिस इज द, याची जी डेव्हलपमेंट आहे तो घडवून आणणारा हा हार्मोन आहे प्रोलॅक्टिन किंवा लॅक्टोजेनिक हार्मोन त्याला आपण म्हणतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ कॉर्पस ल्युटियम विच सिक्रेट प्रोजेस्टेरॉन ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता जो कॉर्पस ल्युटियम आहे, कॉर्पस ल्युटियम काय आहे हे पण तुम्ही, म्हणून मी म्हटलं की इथे डिटेलमध्ये आपण घेणार आहोत, रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये हे आपल्याला आहेच आहे. तर ओव्हरीचं जे स्ट्रक्चर आहे त्या ओव्हरीमध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडं अगोदर पण तुम्ही शिकलेला आहात, ओव्हरीमध्ये जो ओव्हम तयार होत असतो तो जे फॉलिकल ग्रोनअप होत असताना जे मेन मोठा एक फॉलिकल तयार होतं ज्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो, त्यातला ओव्हम निघून गेल्यानंतर बाहेर जेव्हा रिलीज होतो तेव्हा जे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये रिमेन राहतं त्याला म्हटलं गेलेलं आहे कॉर्पस ल्युटियम. त्या लक्षात, ओव्हरीमध्ये जी सायकल चालते त्यामध्ये फॉलिकल ग्रो होत होत एक फॉलिकल त्यातनं मोठं होत होत जे मॅच्युअर्ड होतं ते जे आहे त्याला ग्राफियन फॉलिकल म्हणतो. त्यातला ओव्हम ज्या वेळेला रिलीज होतो तर रिमेनिंग जे स्ट्रक्चर शिल्लक राहते त्याला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम. आणि त्याचं काम असते, तो जे हार्मोन कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करते तो हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन. ओके, सो दिस प्रोजेस्टेरॉन हार्मोन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग प्रेग्नन्सी. Leukotropion reduces the this is then reduces chances of pregnancy during lactation period. Next pregnancy reduce करण्याचे chances या हार्मोन्स मुळे राहतात, दॅट इज प्रोलॅक्टिन ल्युटिओट्रॉपिक हार्मोन. एक म्हणजे मॅमरी ग्लँडला स्टिम्युलेट करणं आणि दुसरं म्हणजे जो कॉर्पस ल्युटियम मी आता पार्ट सांगितला की ग्राफियन फॉलिकल, जे फॉलिकल ग्रोन झाल्यानंतर ओव्हम रिलीज झालं की रिमेनिंग जे स्ट्रक्चर राहते ते आपण डिटेलमध्ये घेणार आहोत, ते मेंटेन करण्याचं काम या हार्मोनचं आहे. कारण ते जे कॉर्पस ल्युटियम आहे तो प्रोजेस्टेरॉन, इथे आपण पाहिला हा हार्मोन सिक्रेट करते. दिस प्रोजेस्टेरॉन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
So this hormone, it expresses itself only in the presence of other hormones such as estrogen, progesterone, insulin, then glucocorticoid and thyroxine. हे हार्मोन सगळे बॉडीमध्ये पाहिजे. And then this hormone it also works proper. नेक्स्ट आहे GTH, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन और गोनॅडोट्रॉपिन. आता गोनॅडोट्रॉपिन, गोनॅड्स काय आहे? गोनॅड्स आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. गोनॅड्स पर्टिक्युलरली टर्म्स वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये मेल येईल, फिमेल पण येईल, बोथ दॅट इज कन्सिडर्ड. अँड गोनॅड्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ट्रॉपिन म्हणजे त्याला स्टिम्युलेट करणारा हार्मोन गोनॅडोट्रॉपिन हा पिट्युटरी सिक्रेट करतोय. सिक्रेशन ऑफ these hormone is regulated by gonadotropin releasing factor hypothalamus. पुन्हा तेच, टू टाइप्स ऑफ these gonadotropins are released by the pituitary. दोन प्रकारचे आहे, एक म्हणजे FSH, हे मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये राहणार आहे. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि दुसरा जो आहे तो ल्युटेनायझिंग हार्मोन. आत्ताच थोडस आपण याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे, पुन्हा एकदा बघा. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, फॉलिकल फॉर फॉलिकल. तर आता मेल असो किंवा फिमेल असो, मेलमध्ये जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि फिमेलमध्ये जे आहे ओव्हरी आपण पाहिलं, तो ओव्हरीमध्ये ओव्हमची ग्रोथ घडवून आणण्यासाठी ओव्हरीमध्ये छोटे छोटे जे फॉलिकल्स असतात त्या इपिथिलियमवर त्याची ग्रोथ घडवून जे मोठं फॉलिकल तयार होते, ग्राफियन फॉलिकल आत्ताच मी बोलले, तर ती ग्रोथ तेव्हाच होईल जेव्हा FSH पिट्युटरी फॉर्म करेल. तर पिट्युटरी जोपर्यंत FSH पाठवत नाही तोपर्यंत जी ओव्हरियन सायकल ती कंटिन्यू होणार नाही. ती जे फॉलिकलची जी ग्रोथ आहे, हे फॉलिकल इनबॉर्न असतात. ॲट द टाइम ऑफ बर्थ इट इज प्रेझेंट, बट याची मॅच्युरिटी केव्हा होते? ॲट प्युबर्टी स्टेज. 13व्या किंवा 14व्या वर्षापासून जी प्युबर्टी येते, तर त्या प्युबर्टीपासून हे हार्मोन्स प्रॉपरली सिक्रेट होऊन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ग्रोन अप व्हायला सुरुवात होते. आणि याच्यामध्ये हा जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आता हा कोण पाठवतोय? पिट्युटरी. मग पिट्युटरी जेव्हा FSH पाठवेल तेव्हा जी ओव्हरी आहे फिमेलमध्ये, ती ओव्हरीच्या भोवतीची जी लेअर आहे त्याला जर्मिनल एपिथेलियमस म्हणतात. इथे मेलचा उल्लेख दिलेला आहे. मेलमध्ये इट स्टिम्युलेट द स्पर्मॅटोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ जर्मिनल एपिथेलियम ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. टेस्टिस जे आहे त्याच्यामध्ये जे ट्युब्यूल आहे त्याला सेमिनिफेरस ट्युब्यूल म्हणतात. त्याच्या भोवती जी लेअर आहे त्याच्यामध्ये पण ही मेल रिप्रोडक्टिव्ह सेल जी आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सेल, तर त्याची स्पर्म ज्याला आपण म्हणतो त्याची ग्रोथ घडवून आणणं, डेव्हलपमेंट, त्याला म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. तर यासाठी हा हार्मोन कोणता आवश्यक आहे? FSH. तसंच फिमेलमध्ये सुद्धा ओव्हरीच्या भोवती जी लेअर आहे ओव्हरीना, त्यालाही जर्मिनल एपिथेलियम आपण म्हणतो. तर ती ओजेनेसिस म्हणजेच ओव्हमचं जे एग आहे, ओव्हम आहे, त्याची ग्रोथ घडवून आणते, त्याला आपण म्हणतो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. डेव्हलपमेंट ऑफ ग्राफियन फॉलिकल, सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन बाय फॉलिक्युलर सेल्स. तर त्याचबरोबर बाकी पण हार्मोन्स त्याला सपोर्ट करतात. फॉर एक्झाम्पल इस्ट्रोजन आहे, राईज इन इस्ट्रोजन लेवल ऑफ द ब्लड inhibits the pituitary in negative feedback manner to stop its secretion. इस्ट्रोजनची जर लेवल वाढली ब्लड मध्ये तर पिट्युटरीला ते इनहिबिट करेल सिक्रेट करायला काय? FSH. ओके, तर FSH सिक्रेट्स द दॅट इज स्टिम्युलेट द जर्मिनल एपिथेलियम. हे जे फॉलिकलची जी ग्रोथ आहे ती घडवून आणण्यासाठी हा जो हार्मोन आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे डिफिशियन्सी इथे दाखवलेलीच आहे. इट लीड्स टू इनफर्टिलिटी इन बोथ द सेक्सेस. मेल असो किंवा फिमेल असो, याच्यामुळे काय होईल? तर फॉलिकल फॉर्म होणार नाही, ओव्हरियन सायकल होणार नाही, आणि म्हणून FSH इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सिक्रेटेड बाय द पिट्युटरी. डिफिशियन्सी लीड्स टू इनफर्टिलिटी. त्यामुळे प्रॉपर स्टार्टिंग हार्मोन हा FSH आहे, आणि मग इस्ट्रोजन वगैरे त्याला प्रमोट करतात आणि ओव्हरऑल ग्रोथ घडवून आणण्यासाठी मदत करतात. देन ल्युटेनायझिंग हार्मोन हा सेकंड हार्मोन जो आहे फिमेलमध्ये, आता आपण बोललो की LH स्टिम्युलेट द ग्राफियन फॉलिकल फॉर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणजे काय? ग्राफियन मॅच्युअर्ड फॉलिकल तयार झाल्यानंतर तो रप्चर होऊन त्याच्यातून जो ओव्हम, इथे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन, तर त्याच्यातून जो ओव्हम रिलीज होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो ओव्ह्युलेशन. म्हणजे एकदा ग्राफियन फॉलिकल पूर्ण तयार झालेला आहे तेव्हा त्याच्यातून जो ओव्हम बाहेर निघतो, आणि रिमेनिंग स्ट्रक्चर मी काय सांगितलं, त्याला आपण काय म्हणतो? कॉर्पस ल्युटियम. रिमेनिंग जे स्ट्रक्चर आहे ते आहे कॉर्पस ल्युटियम. तर फिमेलमध्ये
LH स्टिम्युलेट्स द ग्राफियन फॉलिकल. हा जो दुसरा हार्मोन आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे ल्युटेनायझिंग हार्मोन. सो ल्युटेनायझिंग हार्मोन नावात दिलेले आहे, त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो कॉर्पस ल्युटियम. तर हा एक पहिली जी स्टार्टिंग प्रोसेस आहे ग्राफियन फॉलिकल तयार झाल्यानंतर ओव्ह्युलेशन घडवून आणते, म्हणजे ओव्हम रिलीज होण्यास मदत करते. कोणता हार्मोन? LH. त्याचबरोबर कॉर्पस ल्युटियमचं मेंटेनन्स करते. आणि कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन सिक्रेट करते? प्रोजेस्टेरॉन. सो दिस इज द प्रोजेस्टेरॉन सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोन फॉर प्रेग्नन्सी. तर हा जो हार्मोन आहे LH, या LHचं सिक्रेशन आणि FSH, देन सेकंड हार्मोन LH. स्टार्टिंग हार्मोन कोणता आहे? FSH, की फॉलिकलची ग्रोथ घडवून आणणे ओव्हरीमध्ये. आणि नंतर जो ग्राफियन फॉलिकल तयार झाल्यानंतर त्यातला एक बाहेर रिलीज होण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी हा दुसरा हार्मोन मदत करतो LH. आणि त्याचबरोबर कॉर्पस ल्युटियमचं मेंटेन करते. कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन मेंटेन करते. प्रोजेस्टेरॉन प्रेग्नन्सी मेंटेन करते. तर या पद्धतीने ही लिंक आहे. तर अशी लिंक पूर्ण लक्षात घेतली तर अतिशय सोपं होईल. FSH ओव्हरी जर डोळ्यासमोर आणली तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, ओव्हरी डोळ्यासमोर आहे. ओव्हरीमध्ये छोटे छोटे फॉलिकल्स आहे, त्याची जी मंथली ग्रोथ होत असते ती FSH घडवून आणते. त्यानंतर मंथली जो फॉलिकल तयार झाला त्यातला ओव्हम रिलीज करण्यासाठी हा LH हार्मोन मदत करतो. ओव्हम रिलीज झाल्यानंतरचं जे रिमेनिंग स्ट्रक्चर आहे कॉर्पस ल्युटियम आपण म्हणणार. कॉर्पस ल्युटियम जर व्यवस्थित मेंटेन झालं तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होईल, आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन प्रॉपर राहिलं तर इट मीन्स मेंटेन्स द युटेरस, इट मेंटेन्स द प्रेग्नन्सी. तर हे या पद्धतीने गोनॅडोट्रॉपिन्स आपण याला म्हणतो रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स. इन मेल, मेलमध्ये सुद्धा तसा रोल आहे. जसं आपण म्हटलं की गोनॅड्स म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही. इन मेल LH ला दुसरं नाव आहे ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर इट स्टिम्युलेट द इंटरस्टिशियल सेल ऑर लेडीज सेल टू प्रोड्यूस द मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन. मेलमध्ये जसा इकडे प्रोजेस्टेरॉन इम्पॉर्टंट आहे, इस्ट्रोजन इम्पॉर्टंट आहे, फिमेलमध्ये प्रोजेस्टेरॉनचा रोल आहे. तसाच ते फिमेलमध्ये प्रोजेस्टेरॉनचा रोल आहे, तसाच मेलमध्ये टेस्टोस्टेरॉनचा रोल आहे. बिकॉज इट डेव्हलप्स कम्प्लीट सेक्शुअल कॅरेक्टर्स इन द मेल. त्यामुळे मेलमध्ये हा जो हार्मोन आहे LH, यालाच LH म्हटलं तरी चालेल सिम्पली, किंवा इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता इंटरस्टिशियल सेल काय आहे हे याच्यासाठी सेमिनिफिरस ट्युब्युल्स जे आता आपण उल्लेख केला त्याचं स्ट्रक्चर जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे हा रिप्रोडक्शन मध्ये हा पार्ट येणारच आहे. इथे आपण ते डिटेल घेणार नाहीये, तरी तुम्हाला ओळख आहे, अगोदर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही शिकलेला आहात. त्यामुळे इंटरस्टिशियल सेल जे आहे त्या इंटरस्टिशियल सेल म्हणजे टेस्टिस जे आहे त्यामध्ये ट्युब्युल्स असतात, त्या ट्युब्युल्सच्या मध्ये या सेल्स आहेत इंटरस्टिशियल सेल, त्यांना स्टिम्युलेट केल्या जातं. त्या ट्युब्युलच्या मध्ये मध्ये ज्या सेल्स आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे इंटरस्टिशियल सेल. आणि त्या ज्या सेल काय करतात, किंवा त्याला दुसरं अजून नाव आहे लेडिक सेल, त्या हा जो हार्मोन सिक्रेट करतात तो म्हणजे टेस्टोस्टिरॉन. येत्या लक्षात, टेस्टिस जसं ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे तसं टेस्टिसचं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये जे लोब्युल्स आहेत, ओके, कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये काही सेल्स आहे ज्याला आपण म्हणतो लेडिक सेल किंवा इंटरस्टिशियल सेल. त्याला स्टिम्युलेट करणारा हा हार्मोन आहे. त्या सेल स्टिम्युलेट झाल्या की त्या सेल मेन हार्मोन सिक्रेट करेल टेस्टोस्टेरॉन, आणि या टेस्टोस्टेरॉनवर पूर्ण दॅट इज द मेल सेक्शुअल कॅरेक्टर्स इट डिपेंड्स. हे लक्षात घ्यायचं आहे, लिंक लक्षात घ्या प्रॉपर. हायपोसिक्रेशन ऑफ LH may result in impairment of reproductive functions and sexuality. इम्पेअरमेंट म्हणजे दॅट इज द डिफेक्ट इन दिस डेव्हलपमेंट ग्रोथ वगैरे याच्यामध्ये ही सिस्टीम प्रॉपरली ग्रो होणार नाही. जर हायपोसिक्रेशन जर झालं तर याच्यामध्ये जे काही आपण पाहतोय सेक्शुअल कॅरेक्टर इट विल बी दॅट इज नॉट डेव्हलप प्रॉपर. तर हे झाले दीज आर द हार्मोन्स ऑफ अँटेरियर पिट्युटरी ॲडिनोहायपोफायसिस. याच्यामध्ये बरेचसे हार्मोन्स आपण पाहिले. तर आता लास्ट पार्ट आपण पाहणार आहोत न्यूरोहायपोफायसिस. ॲडिनोहायपोफायसिस मध्ये हे सगळे हार्मोन्स आपण पाहिले. सुरुवातीला ग्रोथ हार्मोन, त्याच्यानंतर आपण TSH पाहिला, त्यानंतर ॲड्रिनल ग्लँडला स्पेशली कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करणारा ACTH आपण पाहिला, त्यानंतर LH हार्मोन आपण आता बघितलेलं आहे. गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोन पाहिला. गोनॅडोट्रॉपिन मध्ये हे दोन हार्मोन महत्वाचे आहे, मेल ॲज वेल ॲज फिमेल मध्ये. गोनॅडोट्रॉपिन्स मध्ये पहिला जो हार्मोन आहे जो स्टार्टिंग फॉलिकलची ग्रोथ घडवून आणतो तो FSH, आणि त्यानंतर ते फॉलिकल ग्रोनअप झाल्यानंतर ते जेव्हा सिक्रेट करते हार्मोन त्यासाठी हा दुसरा सेकंड हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे तो म्हणजे LH. इथे पण
स्टार्टिंगला जी टेस्टिसचं जे लेअर आहे जर्मिनल इपिथेलियम त्याला स्टिम्युलेट करणारा FSH आणि मग त्याच्यानंतर त्या सेमिनिफेरसच्या ट्युब्युलमध्ये ज्या सेल्स आहेत त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियल सेल, त्याला स्टिम्युलेट करणारा हा हार्मोन LH आणि LH त्याला स्टिम्युलेट केल्यानंतर जो मेन हार्मोन सिक्रेट होतो तो टेस्टोस्टेरॉन. तर हे मेल कॅरेक्टर्स इंडिकेट करणारा हा हार्मोन आहे. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे हार्मोन्स फिमेलमध्ये, इस्ट्रोजन इज ऑल्सो सिक्रेटेड इन द मेल, पण मेन रोल जे आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचा फिमेलमध्ये. सो दॅट वी हॅव सीन. हे सगळं हार्मोनचं कॉर्डिनेशन लक्षात घेणं गरजेचं आहे. ही फीडबॅक मेकॅनिझम आपण लक्षात घेतलेली आहे. हायपोथॅलॅमस कडून पिट्युटरीकडे, पिट्युटरीकडून दीज आर द डिफरंट टार्गेट्स ऑर्गन. तर याच्यामध्ये या रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स आपण पाहिल्या, किडनीवरचे ॲड्रिनल ग्लँड पाहिला, नेक मधली थायरॉइड ग्लँड पाहिलेली आहे आणि ओव्हरऑल ग्रोथ हार्मोनचा रोल आपण पाहिलेला आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज द न्यूरोहायपोफायसिस, द हार्मोन सिक्रेटेड बाय न्यूरोहायपोफायसिस. तर याच्यामध्ये फक्त दोनच हार्मोन येतात आहे, तर लक्षात घ्यायचं आहे दोन हार्मोन, दॅट इज द ADI अँटी डायुरेटिक हार्मोन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हासोप्रेसिन. अँटी डायुरेटिक हार्मोन. तर अँटी डायुरेटिक, सॉरी इथे ADH पाहिजे, अँटी डायुरेटिक हार्मोन दॅट इज कॉल्ड एज द व्हासोप्रेसिन. याचं काम काय आहे? इन्क्रीजेस द रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. याचा रोल आपण ADHचा मागच्या वर्षी एक्सक्रिशन चॅप्टर जेव्हा शिकलो त्यावेळेला ADHचा चांगलाच रोल आपण बघितलेला होता. त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे की हे जे आहे दिस ADI इट इन्क्रीजेस रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन किडनी ट्युब्यूल. किडनी ट्युब्यूल मध्ये जो पर्टिक्युलरली डिस्टल कॉन्व्हॉल्युटेड ट्युब्यूल म्हणून जो पार्ट आहे त्या डिस्टल कॉन्व्हॉल्युटेड ट्युब्यूलचं काम आहे ऍब्झॉर्प्शन करणे, रिअब्झॉर्प्शन. तर त्याला हा स्टिम्युलेट करतो. हा जो हार्मोन आहे टू स्टिम्युलेट द मोर अँड मोर ऍब्झॉर्प्शन जे आहे वॉटरचं ते करण्यासाठी हा हार्मोन हेल्प करतो. इट कंट्रोल द कन्स्ट्रिक्शन ऑफ आर्टिओल अँड इन्क्रीज ब्लड प्रेशर. ते त्याच्याशी रिलेटेड आहे. बघा, ब्लड प्रेशर, this controls the constriction of arteriole to increase the blood pressure also. अल्ट्राफिल्ट्रेशन जी प्रोसेस किडनी मध्ये पाहिली होती आपण त्याच्यासाठी दॅट इज नोन ॲज द वासोप्रेसिन. त्याला हा वासोप्रेसिन म्हणून पण कन्सिडर होतो. दिस इज द अँटी डायुरेटिक हार्मोन. स्पेशली इट मेंटेन द वॉटर बॅलन्स, रेग्युलेट द वॉटर बॅलन्स ऑफ द बॉडी फ्लुइड बाय रिड्युसिंग आउटपुट ऑफ युरिन. आता डिफिशियन्सी ऑफ ADH मध्ये काय लीड्स टू डायबेटिक इन्सिपिडस. डायबिटीजचे दोन प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे, इन्सिपिडस आणि मिलिटस. हे पण मागच्या वेळेला आपण डिस्कस केलं होतं. सो डिफिशियन्सी ऑफ ADH लीड्स टू डायबिटीज इन्सिपिडस. त्याच्यामध्ये काय होतं की एक्सेस लॉस ऑफ वॉटर थ्रू युरिन. हे डायबिटीजचं एक महत्वाचं सिम्पटम्स आहे की लॉस ऑफ वॉटर थ्रू द युरिन. त्यालाच आपण म्हणतो पॉलियुरिया किंवा डायुरेसिस. देन नॅचरली जर हे होत आहे एक्सेस लॉस ऑफ वॉटर होते आहे तर एकीकडे काय होईल पॉलिडिस्पिया इज द सिम्पटम दॅट इज इन्क्रीज थर्स्ट. ओके, सो दिस इज द सिम्पटम. त्यामुळे डिफिशियन्सी इट लीड्स टू व्हॉट दॅट इज द पॉलियुरिया और डायुरेसिस कंडिशन. तर हायपर सिक्रिशन, लेस सिक्रिशन झालं तर डायुरेसिस म्हणजे एक्सेस वॉटर लॉस होईल. आणि हायपर सिक्रिशन जर झालं तर अँटी डायुरेसिस त्याच्या अपोजिट कंडिशन आहे. डायुरेसिस अँड अँटी डायुरेसिस म्हणजे लेस युरिन फॉर्मेशन होईल हायपर सिक्रिशन जर झालं तर ADHचं. अँड दॅट्स वाय रिटेन्शन ऑफ वॉटर इन द बॉडी फ्लुइड हे त्याचं काम राहील. रिटेन्शन ऑफ द वॉटर, जास्तीत जास्त बॉडी फ्लुइड आतमध्ये स्टोअर होईल. ओके, लेस युरिन फॉर्मेशन होईल. सो हायपोसिक्रिशन अँड हायपर सिक्रिशन. हायपोसिक्रिशन मध्ये आपण पाहिलं की दॅट कंडिशन्स लीड टू डायबिटीज आणि तो डायबिटीजचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो इन्सिपिडस. ओके, नेक्स्ट हा जो ADH हार्मोन याचा कम्प्लीट रोल हा एक्सक्रिशन चॅप्टर मध्ये आपण शिकलेला आहे. किडनी इट इज स्पेशली स्टिम्युलेट द डिस्टल किडनी मधले जे ट्युब्युलर पोर्शन आहे त्यामध्ये DCT ला स्टिम्युलेट करते रिअब्झॉर्प्शन साठी. त्यामुळे रेग्युलेशन ऑफ द वॉटर बॅलन्स हे त्याचं महत्वाचं फंक्शन आहे. ऑक्सिटोसिन हा बर्थ हार्मोन आहे. ऑक्सिटोसिन हा इट इज ऑल्सो नॉट सिक्रेटेड, इट इज स्टोअर्ड इन द न्यूरोहायपोफायसिस. हे दोन्ही जे हार्मोन आहे ते हायपोथॅलॅमस सिक्रेट करते. न्यूरोहायपोफायसिस त्याला स्टोअर करते आणि आवश्यकतेनुसार त्यावेळेला ते पाठवले जातात. फॉर एक्झाम्पल हा ऑक्सिटोसिन बर्थ हार्मोन आहे. इट स्टिम्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम टू प्रोड्यूस लेबर पेन फॉर नॉर्मल पार्च्युरेशन प्रोसेस. आता या टर्म्स बघा किती तुम्हाला थोडा कठीण वाटेल, हे सगळं रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला अजून सोपं होईल.
इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम म्हणजे काय, युटेरस जी गर्भाशय आहे त्या युटेरसची जी मिडल लेअर आहे जी मसल्सनी बनलेली आहे, कारण इथे रोल जो आहे दॅट इज ॲट द टाइम ऑफ पार्च्युरेशन मीन्स दॅट इज डिलिव्हरी प्रोसेस ॲट दॅट टाइम जे मसल्सचा महत्वाचा रोल आहे, त्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्शन होणं गरजेचं आहे. ही मायोमेट्रियम, दिस इज द मिडल लेअर ऑफ युटेरस. इट स्टिम्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम. त्यावेळेला जे लेबर पेन येणं गरजेचं आहे त्यासाठी हा ऑक्झिटोसिन आहे. आजकाल बरेच वेळा फिमेलमध्ये लेबर पेन येत नाही, पूर्ण कंप्लीट दिवस झाल्यानंतर आहे, त्यावेळेला हा जो हार्मोन आहे ऑक्झिटोसिन, हे याचे इंजेक्शन दिलेले असतात. तर त्यामुळे लेबर पेन्स घडवून आणले जातात त्या पद्धतीने. तर हे नॅचरली आपल्या बॉडीमध्ये होत असतं. इट स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम टू प्रोड्यूस द लेबर पेन फॉर नॉर्मल पार्च्युरेशन प्रोसेस. तुम्हाला अर्थ लक्षात आलेला आहे आता पार्च्युरेशनचा पण. ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी जे लेबर पेन आवश्यक आहे, ज्याच्यामुळे मसलचे कॉन्ट्रॅक्शन घडवून आणले जाईल टू पुश द बेबी फर्दर. इट स्टिम्युलेट्स मायोइपिथिलियल सेल्स ऑफ मेमरी ग्लँड्स ऑल्सो. त्याच्यामध्ये पण ऑक्झिटोसिन हा महत्वाचा रोल कीप करतो की आफ्टर डिलिव्हरी दॅट इज द मेमरी ग्लँड स्टिम्युलेशन फॉर द मिल्क इजेक्शन. Then it helps the fertilization by bringing about strong contraction of uterine muscles, which helps in that is the propulsion of the sperm towards the fallopian tube. याच्यासाठी पण हा महत्वाचा आहे. महत्वाचा हा ऑक्झिटोसिनचा जो रोल आहे, हा ऑक्झिटोसिन जे आहे ते काय करते, सो दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इट स्टिम्युलेट्स ऑल्सो द मॅमरी ग्लँड. तो मॅमोट्रोपिन अगोदर आपण बघितलेलाच आहे, दॅट हार्मोन, बट अलॉंग विथ दॅट हा पण हार्मोन सपोर्ट करतो, दॅट इज स्टिम्युलेट दिस मॅमरी ग्लँड फॉर मिल्क इंजेक्शन. अँड दिस इज ऑल्सो मेन इम्पॉर्टंट थिंग ॲट द टाइम ऑफ पार्च्युरेशन. हे जे लेबर पेन आहे ते येण्यासाठी ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी दिस हार्मोन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड एज द बर्थ हार्मोन. बर्थ हार्मोन म्हणून हा ऑक्झिटोसिन, इट इज सिक्रेटेड बाय न्यूरोहायपोफायसिस पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी. अजून एक आणखीन एक उल्लेख केला जातो एका हार्मोनचा, दॅट इज द कोहेरिन. It is to induce the prolonged rhythmic contraction of jejunum. Contraction jejunum this is the part of small intestine. Okay, ileum, jejunum and duodenum असे तीन पार्ट आहे. त्यातला हा जो जेजुनम आहे याचा कॉन्ट्रॅक्शन साठी सुद्धा हा कोहेरिन हार्मोन जो आहे तो न्यूरोहायपोफायसिस सिक्रेट करत असते. सो न्यूरोहायपोफायसिसचा हा महत्वाचा रोल आहे की दॅट सिक्रेट्स दिस हार्मोन कोहेरिन. अँड दीज आर द 3 हार्मोन्स. मेन हे दोनच हार्मोन आहे. कोहेरिनचा पण उल्लेख आता केलेला आहे त्याच्यामध्ये की हा एक ऍडिशनल हार्मोन आपण इन्क्लूड केलेला आहे कोहेरिन, जो हा जो इंटेस्टिनल पार्ट आहे जेजुनम याचं हे घडवून आणते, कॉन्ट्रॅक्शन घडवून आणते, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन घडवून आणते. दॅट इज द रोल ऑफ न्यूरोहायपोफायसिस. तर न्यूरोहायपोफायसिसचे हे मेन हार्मोन्स आपण लक्षात घेणार आहोत. अँटी डायुरेटिक हार्मोन हा आपण याचं रिलेशन डीसीटीशी, अँटी डायुरेटिक हार्मोन मीन्स इक्वल्स टू डीसीटी, रिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, असं लक्षात घ्यायचंय. आणि ऑक्झिटोसिन इज द बर्थ हार्मोन म्हटलं तर एवढं लक्षात घेतलं तर तुम्हाला पुढचे त्याचे फंक्शनिंग पार्ट ऑटोमॅटिकली लक्षात राहतील. तर न्यूरोहायपोफायसिसचे दोनच महत्वाचे हार्मोन्स आहे. हा कोहेरिन अजून एक हार्मोन आपण लक्षात घेतलेला आहे. तर हे मेन 2 हार्मोन न्यूरोहायपोफायसिसचे. आणि बाकी अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स आपण बघितलेले आहोत. यानंतर आता त्या ज्या स्पेसिफिक ग्लँड ज्या आहे, थायरॉइड ग्लँड ज्याला पिट्युटरी स्टिम्युलेट करते, अदर एंडोक्राइन ग्लँड जे आहे त्याची हिस्टोलॉजी आणि फंक्शनिंग अजून एकदा आपण पुन्हा पाहणार आहोत. तर हे झाले द हार्मोन सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड.